नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो. तर आपण पाहत आहोत पाठ क्रमांक 3, बेटा मी ऐकतो आहे. काल आपण पान क्रमांक 6 बघितलेला आहे. तर काल काय बघितलं हे आपण थोडक्यात बघूया. तर आपण बघितलं की लेखकाच्या वादन विद्यालयाचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने, फिडल म्हणजे व्हायोलिन, याने होणार होती. खरं म्हणजे लेखकाला त्याला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण शिरीष आत्ताच त्याच्या विद्यालयात शिकायला आलेला होता. परंतु शेवटी लेखक त्याला कार्यक्रम देतात. सर्वप्रथम शिरीषच्या चेहऱ्यावर धीटपणा आणि आत्मविश्वास पुरेपूर असते, परंतु जसजसा पडदा वर जाऊ लागतो तसतसं त्याचं धीटपणा सुटू लागतो आणि शिरीषचा आत्मविश्वास निघून जातो. त्याच्या मनात चलबिचल सुरू होते. हे लेखकाला समजताच लेखक तंबोऱ्यावाल्याला आणि तबलेवाल्याला खूण करतात. तंबोऱ्याचा आवाज घुमू लागतो. मग शिरीष डोळे बंद करतो आणि कुणाचं तरी स्मरण करतो, ध्यान करतो आणि मग तो व्हायोलिन वाजवायला सुरुवात करतो. शिरीष इतक्या सुंदर प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे व्हायोलिन वाजवतो की लेखकाला त्याच्या कानांवर, नजरेवर विश्वास बसत नाही. इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. आज आपण सुरुवात करणार आहोत पान क्रमांक 7. तर चला सुरुवात करूया. पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना, अशी शंका मनाला चाटून गेली. पंचेंद्रिये म्हणजेच 5 इंद्रिये. तर ही 5 इंद्रिये कोणती? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ह्यांना 5 इंद्रिये म्हणतात, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये 5 सेन्सरी ऑर्गन्स असे म्हणतो, की ज्याद्वारे आपल्याला नॉलेज मिळते. तर अशा लेखकाच्या मनाला शंका चाटून गेली म्हणजे काय? शंका आली, डाऊट आला, त्याला विचार करू लागला. आणि दगा तर देत नाही ना. दगा देणे हा वाक्प्रचार आहे. दगा देणे म्हणजे धोका देणे, टू डिसीव. हम लोग हिंदी में बोलते हैं ना कि उसने मुझे धोखा दिया, दगा दिया, धोखा देणे. धोखा देने का मतलब है दगा देने. क्योंकि लेखक को विश्वास नहीं हो रहा था कि मैं जो सुन रहा हूँ, मैं जो देख रहा हूँ, वो सही है या गलत है, ये सच है या झूठ है. क्योंकि शिरीष इतनी अच्छी तरह से वायोलिन बजा रहा था. नेक्स्ट, माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्यांच्या मनातही अशी शंका आली असती. राइटर कह रहे, अगर मेरे जगह पे अगर कोई और भी रहता तो आपके मन में ये डाउट आता. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत. घरी श्रीच म्हणतात मला. मला गाण्याची फार आवड आहे. आता इथे बघा, इथे काय सांगितलेलं आहे कि 6 महिन्यांपूर्वी, 6 महीने पहले शिरीष राइटर के पास आया था. पी जनार्दन गुरुजी के पास आया था और उनसे सवाल किया था कि आप ही पी जनार्दन सर है क्या? आणि मी मतलब राइटर पी जनार्दन सुहास्य मुद्रेने, सुहास्य मतलब हसरा, मुद्रा मतलब चेहरा, स्माइलिंग फेस जिसे हम इंग्लिश में कहते हैं कि, और बाद में आगे जाके शिरीष बोलते हैं कि माझे नाव शिरीष भागवत, मेरा नाम शिरीष भागवत है. घर पे मुझे श्री बोलते हैं आणि मला गाण्याची आवड आहे. मुझे गाने का बहुत शौक है, हॉबी है. तुला गाण्याची आवड आहे तर, राइटर ने कहा. आगे जाके शिरीष कह रहा है, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. शिरीष काय बोलता है कि मुझसे ज़्यादा मेरे पिताजी को अगर मैं गाना सीखूंगा तो बहुत अच्छा लगेगा. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले. चमत्कारिक म्हणजे विचित्र. अलग सा कुछ आंसर था कि मुझसे ज़्यादा मेरे पिताजी को
सिंगिंग का या म्यूजिक का शौक है. नवल वाटू लागले. नवल वाटणे, वापस से वाक्प्रचार आया है. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे, टू बी सरप्राइज्ड. हां, नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. वो थोड़ा सा रागही येऊ लागला. रायटर को गुस्सा है कि ये लड़का ऐसे कैसे बात कर रहा है. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. अट मतलब शर्त है. मैं आपके पास सीखने को आऊँगा, लेकिन मेरी एक शर्त है. मी शिकायला आलो की रोज माझ्या बरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. ये किसकी शर्त थी? शिरीष की, कि मेरे साथ मेरे पिताजी आएंगे और मैं जब क्लास चालू रहेगा वो मेरे पिताजी मेरे साथ बैठेंगे. आता मात्र मला राग आला. मला म्हणजे कोणाला? राइटर को, पी जनार्दन गुरुजी को गुस्सा आया. मी जाणीवपूर्वक हंसत म्हणालो, लेकिन अंदर से गुस्सा था. लेकिन ऊपर से हंसते हुए उन्होंने कहा, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, कि मंजूर है. मान्य मतलब क्या? मंजूर है. तेरी जो भी शर्त है वो सारी शर्त मुझे मंजूर आहे. पण त्यासाठी तुला महिना मतलब मंथली 50 रुपये फी द्यावी लागेल. 50 मतलब 50 रुपीज, 50 पैसे. कबूल, उद्यापासून मी येतो. शिरीष ने क्या कहा? कबूल. कबूल मतलब क्या? मंजूर है. मैं कल से आऊँगा. माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का. असे म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. देखो, उसने वो फीस एक्सेप्ट की कि मैं मंथली आपको 50 रुपया दूंगा और कल से मैं आऊँगा पढ़ने के लिए और मेरे साथ मेरे पिताजी भी आएंगे. और राइटर के चेहरे पे बिना देखे वो चटकन मतलब क्विकली निघून गेला, चला गया. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. शिरीष वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर मतलब प्राउड, हां, बुजुर्ग जैसे बोलते ना, एजड, आणि भारदस्त गृहस्थ. भारदस्त मतलब हेल्दी, गृहस्थ मतलब पर्सन होते, व्यक्ती. गृहस्थ मतलब व्यक्ती बोलते मराठी में. हे माझे गुरुजी नाना आणि हे माझे वडील. शिरीष ने एक दूसरे की पहचान करा दी. आगे जाके देखे क्या होता है. आमचे नमस्कार झाले. नमस्कार मतलब एक दूसरे को मिलना हो गया. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. शिरीष के पिताजी ने एक भी अक्षर वो बोले नहीं और जाके अपनी कुर्सी पे बैठ गए. मी पण न बोलता वॉयोलिन काढले. राइटर ने भी कुछ नहीं बोला. उन्होंने अपना वॉयोलिन निकाला व शिरीषच्या हातात दिले और शिरीष के हाथ में दिया. त्याने बरोबर काही वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. आता ग्रह चांगला होणे हा वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे मत चांगले होणे. गुड ओपिनियन अबाउट समवन, एखाद्याबद्दलचं आपलं मत चांगलं होतं. राइटर को पहले उसके ऊपर गुस्सा आया था क्योंकि जिस तरह से शिरीष बात कर रहा था, लेकिन शिरीष दूसरे दिन समय पे हाजिर था और उसने अपने साथ वही मतलब क्या, नोटबुक वगैरह वो सब अच्छी तरह से तैयारी करके आया था. तो राइटर को उसके ग्रह चांगला झाला मतलब उसके बारे में जो ओपिनियन था वो अच्छा हो गया. हाँ, पहिल्या दिवशी फर्स्ट डे था. प्राथमिक माहिती, प्राथमिक मतलब बेसिक इन्फॉर्मेशन, वो पहिला धडा फर्स्ट लेसन दिल्यावर मी हातात वॉयोलिन घेतले. राइटर ने फर्स्ट बेसिक इन्फॉर्मेशन दी, फिर उसको फर्स्ट लेसन दिया और उसके बाद वॉयोलिन अपने खुद लिया. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. प्रथा मतलब रीत, पैटर्न, ट्रेडिशन, कि फर्स्ट डे जो स्टूडेंट आता है, नया स्टूडेंट, उसको मैं वो जो इंस्ट्रूमेंट है वो खुद बजा के दिखाता हूँ. क्यों है, उसके पीछे भी रीज़न है. त्यामागील हेतू एवढाच
की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इथपर्यंत वाजवू शकाल. मतलब राइटर को ये दिखाना रहता है कि अगर आप मेहनत करोगे, अच्छी तरह से रियाज करोगे, तो आप जैसे मैं बजाता हूँ वैसे आप भी बजा सकते हो, वहाँ तक आप पोहोच सकते हो. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिल्लू रागातली एक गत वाजवून दाखवली. पिल्लू राग है, वो म्यूजिक का राग है, और राइटर ने 20 मिनिट तक वायोलिन बजाया. जीवाचे कान करून नाना ऐकत होते. पुन्हा वाक्प्रचार आलेला आहे मुलांनो. तुम्हाला या पाठामध्ये खूप वाक्प्रचार मिळतील. त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. मी नेहमी वाक्प्रचार तुम्हाला देणार आहे, दररोज देणार आहे. हां, तर आता बघा, जीवाचे कान करून नाना ऐकत होते. जीवाचे कान करून ऐकणे म्हणजे खूप लक्षपूर्वक ऐकणे. काय अर्थ होतो? खूप लक्षपूर्वक ऐकणे. टू लिसन अटेंटिव्हली, टू लिसन कीनली, टू लिसन केअरफुली. व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. मतलब शिरीष एक बार नाना की तरफ और एक बार मेरी तरफ देख रहा था. मी वॉयलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. तृप्ती, तृप्ती मतलब सॅटिस्फॅक्शन. हां, मानसिक आनंद, हा सॅटिस्फॅक्शन. त्यांना खूप आनंद, सॅटिस्फाईड थे वो. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला. व पिता पुत्र उठले. पिता पुत्र मतलब कौन? नाना और शिरीष. पिता मतलब फादर, पुत्र मतलब लड़का उनका. तो यहाँ पे पिता पुत्र की जोड़ी किसकी है? नाना और शिरीष. उठ गए और शिरीष ने क्या कहा कि हम लोग अभी निकलते. मीच आपण होऊन विचारले, काय, कसं काय वाटलं एकंदरीत? वा, उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही. शिरीषनेच मध्ये उत्तर दिले. बघा, शिरीषचे नाना इथे एकही शब्द बोलत नाही. जेव्हा लेखक प्रश्न विचारतात तेव्हा मध्ये मध्ये शिरीषच उत्तर देतो. खरं म्हणजे लेखकांना मनातून त्याचा खूप राग आलेला आहे, परंतु चेहऱ्यावर तो राग ते व्यक्त करत नाहीत, दाखवत नाहीत. वो अपना गुस्सा दिखा नहीं रे. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. हा, आगाऊ स्वभाव मतलब क्या? बीच बीच में बोलना, बड़ों की कदर नहीं करना. बहुत गुस्सा आया. स्वभाव मतलब नेचर, बिहेवियर. राग आला, राग येणे, खूप राग येणे, गुस्सा येणे. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. तर आज तुम्हाला पान क्रमांक 7 आपण स्वभावाचा राग आला इथपर्यंत पोचलेला आहोत. हे तुम्हाला 2 वेळा हा पाठ वाचायचा आहे, जिथपर्यंत आपण पोचलेला आहोत तिथपर्यंत. आणि शब्दार्थ आणि वाक्प्रचार तुमच्याकडे वही असेल तर त्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि तुम्हाला ते लर्न करायचे आहेत. हां, तर आता आपण पुढे जाऊया. तर पुढे काय आहेत बघा, शब्दार्थ आहेत. हाँ, शब्दार्थ मतलब डिफ़िकल्ट वर्ड्स. आज हम लोगों ने कौन कौन से डिफ़िकल्ट वर्ड्स पढ़े उनके बारे में है. तो पहला वर्ड्स मैंने डाला है वयस्कर. वयस्कर मतलब प्राउड, बुजुर्ग जैसे बोलते हैं ना वैसे. तृप्ति, तृप्ति मतलब समाधान, सॅटिस्फॅक्शन. पंचेंद्रिये म्हणजेच 5 इंद्रिये. हाँ, 5 सेंसरी ऑर्गन्स. उत्कृष्ट, उत्कृष्ट मतलब उत्तम, एक्सीलेंट, जिसे हम इंग्लिश में बोलते हैं. प्रथा, प्रथा मतलब क्या? रीत, रीत, ट्रेडिशन. हाँ, पैटर्न जैसे बोलते हैं ना. सुहास्य, हासरा, स्माइलिंग. मुद्रा, मुद्रा मतलब चेहरा, फेस. हां, हे झाले आपले आजचे शब्दार्थ. आज आपण हे नवीन शब्द शिकलेलो आहोत. आता पुढे जाऊया. वाक्प्रचार पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करणार आहोत. दगा देणे म्हणजे धोका देणे. हां, दगा देणे म्हणजे काय? धोका देणे. टू मेक फूल ऑफ. नवल वाटणे, नवल वाटणे म्हणजे काय? आश्चर्य वाटणे. टू बी सरप्राइज्ड, टू बी अमेज्ड आपण म्हणतो इंग्लिशमध्ये.
ग्रह चांगला होणे म्हणजे मत चांगले होणे. गुड ओपिनियन अबाउट समवन, एखाद्याबद्दलचं मत चांगलं होतं. जीवाचे कान करून ऐकणे, खूप लक्षपूर्वक ऐकणे, ज्याला आपण म्हणतो टू लिसन अटेंटिव्हली, टू लिसन केअरफुली, किंवा आणखीन एक शब्द आहे टू लिसन कीनली. तर हे वाक्प्रचार आणि हे शब्दार्थ आज आपण शिकलेलो आहोत मुलांनो. ह्यांची उजळणी करायची आहे तुम्हाला, हे रिवाईज करायचे आहेत आणि असाइनमेंट जी टेस्ट येणार ती टेस्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे. उरलेला पाठ आपण उद्या बघणार आहोत. धन्यवाद.